नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये उड्डाणपुलाच्या खाली मोठ्या आकाराचे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामुळे अपघात होत आहे। अनेक दुचाकी या खड्ड्यामध्ये आदळून नादुरुस्त होत आहे। तर MSRDC आणि IRBला वारंवार नागरिकांकडून विनंती करण्यात येत आहे की हे मोठ्या आकाराचे खड्डे त्वरित भरण्यात यावे। तर यासाठी MSRDC आणि IRBकडून बघ्याची भूमिका घेतली जाते। या ठिकाणी कामशेत शहरातील नागरिक आहेत, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय नाव तुमचं आणि काय सांगाल की कामशेत पोलीस स्टेशनच्या समोर पण एक मोठ्या आकाराचा खड्डा आहे, तिथंही वाहनं आदळून नादुरुस्त होतात आणि या ठिकाणी ही परिस्थिती आहे, काय सांगाल? मागच्या टायमालाही तुम्ही पोलीस स्टेशन बसली ती बाईट दाखवली होती, त्याच्यामध्ये मोठे मोठे असे खड्डे होते आणि तुमच्या माध्यमातून शासनापर्यंत हा खड्डे ते दाखवण्यात आले होते, परंतु त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही। MSRD आणि RBI हे कार्यालयामध्ये रोज येतात आणि सकाळी 9ला येतात, सायंकाळी 5 वाजेपर्यंत ते झोपत असतात। मी असं का म्हणतोय, कारण का हे खड्डे पाहताना आपल्याला असं दिसतं की त्यांचं या खड्ड्याकडे लक्ष नाही। आपण पाहतो या कामशेतचा जो ब्रिज आहे, या ब्रिजमध्ये कितीतरी लोक या खड्ड्यांमुळे आदळले। आत्ताच मी समोरून एक स्विफ्ट गाडी होती, स्विफ्ट गाडी आणि इको या गाडीचा तिथं अपघात होता वाचला। या पुलाच्या खालनं मोठ्या मोठ्या अशा ट्रक वाहनं येत असतात, त्याच्यामध्ये वाळू, रेती, डबर असे मोठमोठे असा हेवी असं त्याच्यामध्ये वाळू असं हेवी असतं त्याच्यामुळे हा पुढचा टायर त्याच्यामध्ये आपटला की इथं मोठ्या प्रमाणे ब्लास्ट होतो। अशा कितीतरी इथं टायर फुटायच्या घटना घडलेल्या आहे आणि अशा ब्लास्टमुळं एखादा इथं दुर्घटना होऊ शकते। MSRDचं जर तुम्ही इथं पाहिलं गेलं तर वारंवार त्यांना इथं पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु कोणत्याही प्रकारचं त्यांनी या ठिकाणी काम केलं नाही। आता हे खड्डे पाहत आहे, या खड्ड्यामध्ये तरी कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही। वारंवार इथं याच ठिकाणी का खड्डे पडतात, त्यांचं काही MSRD का कामगार नाही आहे हे पण पाहावं लागेल। मी तर बघतो की येत्या काही काळामध्ये आम्ही कामशेतकर म्हणून खूप यातना सहन करतो आहे। एक पक्ष, एक संघटना एक साईडला ठेवून पाहिले कामशेतकर म्हणून मी असं सांगतो की येत्या काळामध्ये कामशेत शहरातून मोठ्या प्रमाणात आक्रोशाला हा सामना करावा लागणार आहे। मी तर म्हणतो या संपूर्ण या प्रकारावरती या कामशेतला, या मावळ तालुक्याला कोणी वाली वारस उरलेला नाही आहे। कारण का ज्या दिवशी याच्या खड्डे वारंवार आपण पाहतो कितीतरी ठिकाणी खड्डे झालेले, रस्ते नादुरुस्त झालेले व रस्ते एका वर्षामध्ये उखडले गेलेले आहे। याच्यावरती कोण ते लक्ष देते, याचा वाली कोण आहे, शासन दरबारी कोण न्याय मागणार आहे, याची सर्वांना चिंता लागलेली आहे। तर हा कामशेतचा उड्डाणपूल या महामार्गावरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बनवण्यात आला, पण एकाच ठिकाणी वाहतूक येत जात असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झालेली। काय नाव तुमचं आणि काय सांगाल? मोठ्या आकाराचे खड्डे ही अपघाताला निमंत्रण देते। मी राम माने। आता हे खड्डे बघा, जवळनं दाखव रे तो एकदम बघा। आता या खड्ड्यामध्ये जर एखादा टू व्हीलरवाला जर रात्रीचा पाणी साचलं, जास्ती पाऊस झाल्यानंतर म्हटलं एखाद्याचा जीव जाऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथून वाहतुकीची तर कोंडी होती, हे बोळ कशासाठी ठेवले हे आम्हाला प्रशासनाने सांगायचं। हा बघा इकडे। तर या उड्डाणपुलाच्या बाजूला एक भुयारी मार्ग ठेवलेला आहे आणि ह्या भुयारी मार्गामध्ये इथं दुरावस्था झालेली आहे। बाजूला अस्ताव्यस्त मद्यपी लोक वगैरे उभे राहतात। प्रशासनाला प्रश्न आहे की या ठिकाणी हा जो दुसरा भुयारी मार्ग बनवलाय तो कशासाठी बनवलेला आहे? पुलाच्या बाजूला मोठे जंगली गवत आलेले आहेत, चिरा पडलेले आहेत, तर इथले नागरिक त्रस्त झालेले आहेत। याच रस्त्यावरनं विद्यार्थी ये जा करतात, नागरिक ये जा करतात। वारंवार ह्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते आणि या वाहतूक कोंडीमध्ये मोठ्या आकाराचे खड्डे हे अपघाताला आमंत्रण देत आहेत। तर या खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी। बाजूला मद्यपी दारू पिऊन बॉटल टाकत आहेत आणि या उड्डाणपुलाच्या दुतर्फा जंगली झाडे उगवलेली आहेत, ती काढली जात नाही, परिसर स्वच्छ केला जात नाही। दिवसेंदिवस त्या खड्ड्यामध्ये वाहनं आदळून खड्ड्याचा आकार मोठा होतोय। जीवितहानी झाल्यानंतर किंवा खड्ड्यांनी बळी घेतल्यानंतर प्रशासन या ठिकाणी या खड्ड्याची दुरुस्ती करणार आहे का, असा स्थानिक ग्रामस्थाकडनं प्रश्न उपस्थित केला जातोय। तर इकडं पवनानगर रस्ता आहे बरोबर ना, इकडं सगळ्या मुली येतात कॉलेजच्या वगैरे,
आणि जर अशी परिस्थिती असन त्या मुलींचं शाळेच्या, समजा मुलींचं त्यांचा काय प्रश्न आहे, उद्या जर काय झालं तर याला जबाबदार कोण आहे असं आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे. मग त्यांनी जर 3-4 दिवसामध्ये याचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू. का हो? काय सांगाल, या ठिकाणी मोठ्या आकाराचे खड्डे पडलेले आहेत, वारंवार अपघात होतात, काय दुरुस्तीसाठी मागणी कराल? दुरुस्ती तर झालीच पाहिजे. बरं, काय नाव तुमचं? सुरेखा रमेश बच्चे. बरं, काय सांगाल प्रशासनाला कधी जाग येईल? काय जाग आलीच पाहिजे. माझा असं विचार आहे की ना, जाग आलीच पाहिजे नाही आणि हे खड्डे बुजवले गेलेच पाहिजे. तर अगोदर तर हे काम झालंच पाहिजे. ते MSRDC कडे हा रस्ता आहे, या रस्त्यामध्ये मोठ्या आकाराचे खड्डे पडलेले आहेत. बघूयात प्रशासनाच्या वतीनं खड्डा केव्हा बुजवला जातोय. वारंवार या ठिकाणी टायर त्या खड्ड्यात गेल्यानंतर पाणी उडून पादचारी जे आहेत त्यांच्या अंगावर पडत आहे. तर MSRDC आणि IRB केवळ बघ्याची भूमिका घेते का, असा स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आता काही लहान मुलं घेऊन येणारे महिला आहेत आणि त्यांच्या अंगावर जेव्हा पाणी उडलं जातं तर काय सांगाल तुम्ही? लहान मुलांना घेऊन येत आहे, खड्डे पडलेले, खड्ड्यातलं पाणी मुलाच्या अंगावर येते, काय खड्डे दुरुस्त केले पाहिजे? ते कसं वाटतंय त्या खड्ड्याकडे बघितल्यानंतर ॲक्सिडेंट होईल? तर ही लहान मुलं आहेत, जीव धोक्यात घेऊन खड्डे चुकवता येतात आणि अपघात होण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थिनी आहेत. मला सांग, हे खड्डे पडलेले आहेत, खड्ड्याबद्दल काय सांगशील? दुरुस्त कधी लवकर दुरुस्त करावे, काय करावेत नाही सगळे, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात. सकाळी पण आम्ही पाहिले, एक मुलगा कसला असा माणूस बघता पडला खाली आणि उचलायला पण कोण येत नाहीत. बरं, काय नाव तुझं? योगिनी निवृत्ती शिंदे. बरं, तू रस्त्याने येत असताना खड्ड्यामधलं पाणी अंगावर उडतं, या संदर्भात काय सांगशील? हा, उडता अंगावर आणि खूप त्रास होतो. ट्रॅफिक पण जाम होती इथं सकाळच्या. तर हे विद्यार्थी आहेत, या ठिकाणी ये जा करतात आणि ये जा करत असताना बाजूला असे नागरिक थांबलेले असतात. त्या मुलांना भीतीचं वातावरण निर्माण होते. काय नाव तुमचं आणि काय सांगाल या मोठ्या आकाराच्या खड्ड्याबद्दल? मी सुबोध कालेकर, राहणार पाहुणार, पण आता हल्ली कामशेतनं जाते. मी वडगाव कोर्टात वकिली करतो. हे खड्ड्यांमुळं फार मोठा प्रॉब्लेम होतो. एकदा तर मी दुपारी आलो होतो, एवढी ट्रॅफिक होती बापऱ्यावर, इकडून ट्रॅफिक आणि खड्ड्यामुळं फार स्लो जातं. हा जर मोकळा केला रस्ता तर थोडा 2 व्हीलरसुद्धा जाऊ शकतील इकडे, कारण 4 व्हीलर तर जाऊ शकत नाही. मोठा 4 व्हीलर तरी ट्रॅफिकची समस्या बरीच कमी होईल. असं केलं तर जरा म्हणजे लोकांचा पण हे होईल आणि थोडासा लोकांना त्रास वाचेल, बाकी काही. तर प्रत्येक स्थानिक नागरिकांची मागणी आहे की पूल या ठिकाणी बनवला वाहतूक कोंडी रोखण्यासाठी, पण या पुलामुळेच वाहतूक